महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये विमान अपघात झाला. बुधवारी 2 आसनी प्रशिक्षण विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार हे विमान रेड बर्ड कंपनीचे होते. मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याला बारामतीच्या गोजूबाबी येथे उतरण्यास भाग पडले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी विमानात फक्त एकच पायलट होता. पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती MIDC परिसरातील गोजूबाबी येथे आज सकाळी रेड बर्डचे प्रशिक्षण विमान कोसळले. या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली. पायलट सुखरूप बचावला. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात सकाळी सुमारे 8:30 वाजता झाला. स्थानिकांनी मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर लोक बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की विमान कोसळले आहे. एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "मी घरात होते. अचानक मोठा आवाज झाला. सुरुवातीला काय झाले ते मला समजले नाही, पण जेव्हा मी बाहेर आले तेव्हा विमान कोसळलेले दिसले. मला वाटले की काहीतरी मोठी घटना घडली आहे." थोड्या वेळाने विमान जमिनीवर स्थिर झाले. आम्ही बघायला गेलो, पण जवळच्या लोकांनी सांगितले, "पुढे जाऊ नका, विमानाला आग लागू शकते." त्यांनी सांगितले की विमानात फक्त एकच व्यक्ती होती. वैमानिकाने स्वतः दरवाजा उघडून बाहेर येत आपण सुरक्षित असल्याचे लोकांना सांगितले. पोलीस अजून घटनास्थळी पोहोचले नव्हते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।